हॅलो, नमस्कार. मी सोनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यासाठी आज मी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आणि जास्तीत जास्त जे न्यू मॉम आहे त्यांच्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो त्यांना खूप यूजफुल पण होईल असा मी टॉपिक घेऊन आलेली आहे. तर तुमचं पण बाळ रात्री जागतं का 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत? किंवा तुम्हालाही रात्री बाळ झोपवताना तुमची पण दमछाक होते का? जर होत असेल तर तुम्ही काही एकट्याच मॉम नाही आहात. ज्या आता न्यू मॉम झालेल्या आहे किंवा त्यांनी त्यांच्या बाळाचं रुटीन मेंटेन केलेलं नाही आहे किंवा रुटीन बसवले नाही आहे, त्या सर्व मॉम मला रिलेट करतील. मी पण ह्या गोष्टी 2 महिने फेस केलेल्या. माझंही बाळाचं रुटीन नव्हतं. जेव्हा मी गावावरतून म्हणजे मी इथं राहते पुण्याला, मी तिथे जेव्हा आली तेव्हा माझ्या पण बाळाचं कोणतंच रुटीन नव्हतं. मी माझ्या बाळाचं एक प्रॉपर रुटीन बसवलं. त्यामुळे मला कधीही रात्री 12, 2, 1पर्यंत कधीही जागावं लागलं नाही. माझं बाळ हे रात्री 9:30, 10, 10:30, जास्तीत जास्त 10:30पर्यंत माझं बाळ एकदम आरामशीर झोपून जातं. तर मी त्यासाठी काय काय फॉलो केलं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी मी लक्षात घेतल्या किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी मी माझ्या बाळावर ट्राय केल्या, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्या सगळ्या ज्या न्यू मॉम आहेत त्यांना एकदम युजफुल होतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मी माझ्या बाळावर कोणत्या गोष्टी म्हणजे ट्राय केल्या किंवा कोणत्या फॉलो केल्या ज्यामुळे माझं बाळ एकदम रात्रभर एकदम शांत झोपतं, त्या नक्की तुम्हाला मी शेअर करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाळाचा बेड टाईम फिक्स करा. तुम्ही एकट्या असाल, तुमची जॉईंट फॅमिली असेल, कसेही असेल, पण तुम्ही बाळाचा एक बेड टाईम फिक्स करा. बाळ जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्याचं असतं तेव्हा जर केलं तर खूप तुमच्यासाठी चांगलं. कारण जेव्हा बाळ मोठं होतं त्याला समजायला लागतं ना, तो त्याच्या मनाच्याच गोष्टी करतो. आपलं कोणतीही गोष्ट फॉलो होत नाही. बेड टाईम फिक्स केल्यामुळे काय होतं की त्याची एक ठराविक वेळ ठरवायची, जेणेकरून आपण त्याच वेळेला झोपायची एक सिच्युएशन निर्माण करायची, जेणेकरून घरातील लाईट बंद करायची, घरातली शांतता करायची किंवा त्याची मसाज करायची. सर्व ह्या गोष्टी केल्या ना की त्याच्या ब्रेनला सिग्नल जातो की आता आपली झोपायची वेळ झालेली आहे. तेव्हा ते पेंगायला लागतं आणि बाळ आपलं चांगलं शांतपणे झोपून जातं. तुम्ही हा पॉईंट नक्की ट्राय करून बघा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे बाळाला झोपण्याच्या आधी कोमट पाण्याने त्याच्यात पूर्ण स्वच्छ अंग पुसा किंवा खोबरेल तेल हे प्रत्येकाच्याच घरात असतं किंवा तुम्ही जे बेबी ऑइल वापरत असणार त्याने चांगलं त्याची पूर्ण मसाज करा. त्याच्यामुळे त्याचे स्नायू रिलॅक्स होतात किंवा त्याला शांत वाटतं आणि त्या बाळाला झोप येते, खूप शांत झोप येते. हे मी पण खूप वेळा ट्राय केलेलं आहे. शक्यतो मी हे जास्त वेळा ट्राय करायची गरज पडत नाही, पण ज्या दिवशी तो खूप चिडचिड करतो त्यावेळेस हे मी 100% ट्राय करते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थर्ड इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे रूम शांत करा किंवा रूममध्ये अंधार तयार करा. म्हणजे घरामधले जी TV किंवा माणसं घरात बोलत असेल किंवा फोन, ह्या सर्वांचा व्हॉल्यूम कमी ठेवा किंवा शांतता राखा आणि घरात एकदम अंधुक वातावरण तयार करा, जेणेकरून त्याला ते समजतं की आता आपली झोपायची वेळ झालेली आहे. किंवा त्याला दिवस आणि रात्रीतला फरक समजू द्या किंवा दिवसभर घरामध्ये खूप उजेड ठेवा, सर्व त्याच्याशी खेळा आणि रात्रीचं सगळं अंधार करा, शांतता करा. नक्कीच तुमचं बाळ झोपेल. एकदा नक्की ट्राय करा. चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाळाचं पोट भरलेलं असणं. बाळाचं पोट भरलेलं असणं त्याच्या झोपेशी खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट संबंध आहे त्याचा. त्यामुळे बाळ झोपायच्या आधी त्याचं एकदम पोटभर त्याला दूध पाजा, जेणेकरून त्याची झोप मोड होणार नाही. कारण जर त्याचं पोट रिकामं असलं तर तो अर्धा तास झोपेल, परत उठेल. त्यामुळे बाळाचं पोट भरलेलं असणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे बाळ झोपायच्या आधी पहिलं त्याला फिडिंग करा आणि मगच बाळ झोपी लावा. पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बाळाला सुती प्युअर कॉटनचे मस्त कपडे घाला. फुल नेकवाले किंवा फुल हँडवाले असे किंवा चैनीचे असे कपडे घालू नका, ते अवॉइडच करा. त्याने काय होतं, बाळालाही डिस्टर्ब होतं, बाळ इकडे वळतं तिकडे वळतं. बाळाला कम्फर्टेबल क्लोथ्स असले म्हणजे कसं होतं, बाळाला पण एकदम कम्फर्ट वाटतं आणि ते एकदम शांत झोपतं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे डायपर हे नाही तर मी 6ला घातलं आहे मग रात्री मिठी ठेवते असं कधीच करू नका. बाळ हे झोपायच्या आधी डायपर वापरा. डायपर हे चांगल्या क्वालिटीचं वापरा, जेणेकरून त्याला ते ओलं लागून इरिटेट होणार नाही आणि त्याची झोप मोड होणार नाही. ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. म्हणजे प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं. काही बाळ जर खूप चिडके असले तर मला नाही वाटत त्याच्यावर इफेक्ट होईल, पण तुम्ही ही गोष्ट नक्की ट्राय करून बघा. याच्यातली एक जरी तुम्हाला युजफुल झाली तर नक्की मला सांगा.
आता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. म्हणजे मला काय अनुभव आला जेव्हा मी 2 महिने गावाला होती. माझा कोणताही टायमिंग नव्हता ना, एक कोणता मी रात्रीची कधीही उठायची कधीही झोपायची, कोणताही बाळाचाही नव्हता आणि माझाही नव्हता. पण जेव्हा मी पुण्याला आली मी माझं बाळाचंच रुटीन फिक्स केलं. म्हणजे मी माझ्या बाळाला 9 ट्राय करायला लागायची झोपायला. स्टार्टिंगला घरात पूर्ण अंधार करायची, फक्त फोनचा माझा टॉर्च चालू ठेवायची आणि त्याच्यावरती रुमाल ठेवायची. त्याच्यामुळे थोडासा बारीक उजेड घरामध्ये पडायचा. मी आता पण तेच फॉलो करते. 9:30-10 वाजले का घरात पूर्ण अंधार करते, फोनचा टॉर्च चालू ठेवते. त्यामुळे बाळाला पण कळतं का आता आपली झोपायची वेळ झालेली आहे. आणि माझं बाळ 10:30 तेपर्यंत एकदम शांत झोपून जातं. तुम्ही कोणती ट्रिक यूज करता? अजून याच्या व्यतिरिक्त कोणती ट्रिक आहे का? जर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आम्हाला पण ती यूजफुल होईल किंवा जे वाचतील त्यांना पण यूजफुल होईल. नक्की कमेंट करायला विसरू नका. मी जेवढे तुम्हाला उपाय सांगितले की ते जर तुम्ही फॉलो केले आणि तुम्हाला जर त्याच्यावरती रिझल्ट भेटला तर मला नक्की सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशा अजून मी नवीन माहिती किंवा एकदम छान व्हिडिओ बनवणार आहे. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.